पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा, ब्राउन पॅकेट वाल्या गोळ्या आहेत ना, या आपल्याला जेवायच्या आधी द्यायच्या। हां, आणि या व्हाईट पॅकेट वाल्या जेवणानंतर। आणि हा, ही एक गोळी आत्ताच्या आत्ता द्यायची लगेच। अरे पण गोळी सोबत तिला काही खायला द्यावं लागेल ना। अरे हो, अश्विनी, अगं आईसाठी काय खायला केलंय वाटतं। घे तू, बस इकडे आणि घाल तिला खायला। मी उठवतो तिला। काय चिकट चिकट पडलं इकडे। नीट उज्ज्वला, उठ बघू। उठ आई, उठ, हळू उठ। हळू हळू हळू। हात हात। हो, या गोळ्या नाही, ही द्यायची आहे पण खाल्ल्यानंतर। बरोबर काहीतरी भरव तिला। आधी मला तुमचा निर्णय हवाय। कसला निर्णय? तुम्ही शिल्पीच्या नावावर घर करणार आहात की नाही? मी माझा निर्णय आधीच सांगितलेला आहे तुला, तो बदलणार नाही। बोलायची ताकद नाही, अंगात त्राण नाही आहे, आणि तुला प्रॉपर्टीची काळजी वाटते। अगं आधी खाऊन घे, नंतर बोलू आपण। तुम्ही तुमचा निर्णय सांगेपर्यंत मी एक घास सुद्धा खाणार नाही। मी माझा निर्णय आधी सांगितलेला आहे, तो मी आता बदलणार नाही। मग मी सुद्धा एकही घास खाणार नाही। हे बघ उज्ज्वला, मूर्खासारखं कोळ काहीतरी तू डोक्यात घेऊन बसलीयस। अगं उपास तापास ठेवून हेळसांड होते तुझ्या तब्येतीची। हे कळतंय का तुला? जाणीव आहे तुला याची? मला कळतंय मी काय करते ते, आणि हे जर मी केलं नाही ना, तर उद्या माझ्या लेकीचे हाल होणार आहेत, आणि ते मी नाही बघू शकणार। उज्ज्वला, तू खूप मोठी चूक करतेस। आई, काय करताय तुम्ही? आई नको का? आई, उज्ज्वला, काय चाललंय तुझं? काय झालं ग? काही नाही, तू कुला घेऊन जा, राजू मावशीकडे जा। जा लवकर, निघ मयू। ती पटी तरी लाव तिच्या हातावर। हे बाबा, ते सुई आहे, त्याच्यात अशी नाही लावता येणार, पण नर्सला बोलूया। आई, त्या शिल्पीचं डोकं फिरलाच होतं। तू का अशी वागतेस आई? शिल्पी अजूनही वेळ गेलेली नाही, हे सगळं तू थांबवू शकतेस। अहो बाबा, काय बोलताय तुम्ही? मी कसं थांबवू शकते? मी सांगितलं होतं का आईला अन्न पाणी सोडायला? अगं हट्ट सोड ना बाई तुझा। अरे हट्ट तर तुम्हीही सोडू शकता। तू सांगून टाक ना बाबांना, तुला नकोय घर म्हणावं। बाबा तुम्ही करा पटकन सह्या, जेवेल ती। या सगळ्याचं ना मूळ तू आहे शिल्पी, हे विसरू नको। नाही, या सगळ्याचं मूळ ही आहे आणि हिचा भाऊ आहे, ज्याच्यामुळे माझा डिवोर्स झाला। आणि हिचे आई वडील आहेत, ज्यांच्यामुळे मी 2 वर्ष माझ्या माहेरी येऊन राहिले। या सगळ्याला कारणीभूत आणि सगळ्याचं मूळ ही आणि हिची फॅमिली आहे। दॅट्स इट। बस झालं आता शिल्पी, बस झालं। जेव्हा बघाव अश्विनीची चूक असो नसो, तिच्या नावाने बोंबलत असतेस तू। काय मिळतं का तुला? अहो जाऊ द्या ना। काय जाऊ द्या? अश्विनी, ही ना ही जळते तुझ्यावर, तुझ्या प्रगतीवर, तुझ्या करिअरवर जळते ही। पण एक लक्षात ठेव शिल्पी, कामाच्या ठिकाणी किंवा घरी जर अधिकार वाणी पाहिजे असेल, पावर पाहिजे असेल, प्रतिष्ठा हवी असेल ना, तर मेकअप लावून मिरवून नाही मिळत। कष्ट करावे लागतात, जे अश्विनीने केलेत। अरे कुठला वाद कुठे नेतोय? बरोबर बोलतोय मी बाबा। हे जे हिचे घाणेरडे विचारत ना अश्विनी बद्दल, हे आत्ताचे नाहीयेत। हा जो हक्क हवा, हक्क हवा, हक्क हवा, हा जो किडा तिच्या डोक्यात गेलाय ना, हा आत्ताचा नाहीये बाबा, हा पूर्वीपासून तिच्या डोक्यात आहे। तुम्ही सगळे जरा शांत व्हाल का प्लीज? आईने काही खाल्लेलं नाहीये, त्यांचं खाणं महत्वाचं आहे। आई, तुम्हाला माझ्या हातनं खायचं नाहीये ना, नका खाऊ। निदान शिल्पीच्या हातनं खा ना, तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल आई।
एकदा सांगितलं ना मी, काही खायचं नाहीये. जोपर्यंत शिल्पीच्या नावावर एक घर होत नाही ना, तोपर्यंत मी एक घासही खाणार नाहीये. बस पुरे झालं उज्ज्वला, पुरे. काय चाललंय का तुझं? हा, त्या शिल्पीशिवाय तुला दुसरं काही दिसत नाही? अगं ते मयुरी, कुहू तुझी कोणीच नाही. अगं तू अन्न पाणी सोडलं तेव्हापासून अन्नाचा एक कण घेतला नाही कुहूनी. खरं अश्विनी, एक मिनिट. मुळात मोठ्या माणसांच्या मॅटर मध्ये लहान मुलांना का आणायचं? मी जेव्हा संजूला मध्ये घेते तेव्हा हे लोक काय बोलतात की तू त्याचा वापर करते. मग आता तिचा वापर करतोय आपण या मॅटर मध्ये, असं नाही होत? अश्विनी असं काय करतेस तू? कुहूला समजूत काढून खायला घालायला होतोच ना ग. उत्तम. मला फक्त एवढं म्हणायचं होतं, कुहूचं आणि मयुरीचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते गेलं आणि त्या अश्विनीच्या चुका काढायला लागले तुम्ही दोघी. तिच्या चुका तर सगळीकडे पसरल्यात बाबा. शोधून काढण्याची काय गरज आहे? बाबा हे सगळं थांबूया ना प्लीज आपण. आम्हाला आईंपेक्षा आणि तुमच्यापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. शिल्पीला घर हवंय ना, देऊन टाका तिला. अश्विनी, शिल्पी माझी मुलगी आहे आणि एक बाप आपल्या मुलीला काही देताना आपला हात का आखडून घेईल? काही कारण असेल म्हणून ना. हे घर जर मी शिल्पीच्या नावावर केलं तर ती काय करणार आहे याची संपूर्ण जाणीव आहे मला. माझा हिच्यावर विश्वास नाही आहे. हो, तुम्हाला का असेल माझ्यावर विश्वास? कारण तुमचा जो काही विश्वास आहे तो सगळा तुमच्या लाडक्या सुनेवरच आहे ना. माझ्याबद्दल कशाला काय वाटेल तुम्हाला? एक्झॅक्टली. बाबा प्लीज सोडा ना हे सगळं. आई, आम्हाला ना काही नकोय, नकोय आम्हाला घर. तुम्ही आई थोडं पाणी तरी पिऊ. आई उज्ज्वला, उज्ज्वलाची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे शिल्पी, आणि तू नुसती आरामात बघत बसतेस. मग काय करू? तुमच्या सुनेसारखी खोटी खोटी अश्रू गाळत बसू का? खोटी कशाला? एक खरा अश्रू तुझ्या डोळ्यातून आला ना तरी मनाला बरं वाटेल. पण मी सांगितलं होतं का तिला अन्न पाणी सोडायला? माझ्यामुळे तिने कुठलाही हा स्टँड घेतलेला नाहीये. प्लीज सगळ्यांनी नोट करा हे. आणि मुळात ना मला हे कळतच नाहीये की मी तुमची मुलगी आहे. हो, तुम्हाला माझ्याबद्दल काहीच आत्मीयता नाहीये का? बाबा बस झाला आता, नका बोलू तिच्याशी. दगड आहे ती, दगड. काही नाहीये तिच्या मनात आपल्यासाठी. बरोबर आहे. उज्ज्वला, तू तुझा हे का सोडणार आहेस की नाही? मी विचारतोय तुला, तू हे का सोडणार आहेस की नाही? माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर चालेल का तुला? समाधान होईल? बाबा बाबा हो, काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही तरी निदान शांत राहा. ठीक आहे अश्विनी, ही जर अशी चढून बसणार असेल तर मी हा प्रश्न कायमचा नष्ट करतो. कायमचाच. या माझ्या प्रॉपर्टीसाठी जर वादच होत असतील तर मी हे घर विकूनच टाकतो. घर विकून आलेल्या पैशांची मी 2 वाटे करतो, तेही समान. एक श्रेयसला
आणि दुसरा शिल्पीला. मग त्या पैशाचं त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असेल. सर्वस्वी. आणि आपलं काय? तुझं तू ठरव. मी तर माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे राहील. बाबा, हे घर विकायची काही गरज नाहीये. हे घर तुमच्या कष्टाने बनवलंय ना तुम्ही. हे घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नाहीये, त्यात तुमचा आणि आईंचा जीव अडकलाय बाबा. हे घर विकायचीही गरज नाही आणि वाटे करायचीही गरज नाहीये. दुसरा पर्याय तरी काय आहे माझ्याजवळ? काय आहे अश्विनी पर्याय? सांग मला. काही कळतच नाही. आणि या परिस्थितीमध्ये मी कुठला मार्ग शोधू? आहे एक पर्याय. अहो, जरा आत येता का? आता काय नवीन प्लॅन आहे या मिसेस इंडियाचा काय माहित. अश्विनी, मला असं आतमध्ये का बोलवलंस तू? काय काय चाललंय डोक्यात तुझ्या? तुमच्या लक्षात आहे ना, तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुला 3 गोष्टी देतोय, जेव्हा वेळ येईल तेव्हा माग. मी आज तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे. काय हवंय तुला? तुम्हाला या गोष्टीची खरंच कल्पना आहे ना की तुम्हाला मी जे मागेन ते द्यावं लागेल? अश्विनी, माहितीये मला, मी वचन दिलंय तुला, पण तुला काय हवंय ते तरी सांग. तुम्ही नाही म्हणणार नाही ना? अच्छा, म्हणजे तू जे मागणार आहेस ते मला आवडणार नाहीये याची कल्पना आहे तुला, म्हणून तू मला सांगत नाहीयेस. हे बघ अश्विनी, मी तुला वचन दिले, मी ते पाळेन. तुझे मागशील त्याला नाही नाही म्हणणार मी. सांग काय हवंय तुला? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. सांग काय हवंय? अश्विनी, काय हा प्रकार? अरे कुठे निघाला तुम्ही? बाबा, आम्ही दोघांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. काय? अश्विनी, तू काय बोलतीयस? कळतं का तुला? मला माहितीये बाबा, तुम्ही आईंना जे हवंय ते देणार नाही आणि शिल्पी स्वतःचा हेका सोडणार नाही. आणि यात आईंच्या तब्येतीची हेळसांड झालेली मला चालणार नाही. शिल्पीला हे घर तिच्या नावावर करून हवंय ना. मुळात म्हणजे आम्ही तिला या घरात नकोय. मग आम्हीच हे घर सोडून जातो ना. म्हणजे हे घर विकण्याचा प्रश्नच येणार नाही बाबा. काय मूर्खासारखं बोलतीस तू? या बॅगा आत्ताच्या आत्ता आतमध्ये नेऊन ठेवा. नाही बाबा, सॉरी, पण लहान तोंडी
मोठा घास घेते मी, पण आमचा निर्णय आम्ही नाही बदलणार. असं तडकाफडकी कोणी घर सोडून जातं का? तुम्ही दोघेच असता तर ठीक आहे, पण तुमच्या मागे मयुरी आहे, कुहू आहे, यांचा विचार केलायस का? आम्ही चौघं एकमेकांना पुरेसे आहोत बाबा, आणि जे काही होईल ना ते आमच्या चौघांचं होईल. अरे श्रेयस, श्रेयस समजाव रे हिला. ही बघ काय म्हणते, समजाव तिला. नाही बाबा, अश्विनी बोलते ते अगदी बरोबर आहे. आम्ही जर हे घर सोडून प्रश्न सुटणार असतील, आई जेवणार असेल, तिची तब्येत बरी होणार असेल, तर आम्ही घर सोडणंच योग्य राहील. बघितलंस, बघितलं का? मी तुला बोललो होतं ना, शिल्पीनं तुला घोळात घेतले म्हणून. अगं तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी जर सह्या केल्या असत्या ना, तर शिल्पीनं श्रेयस आणि अश्विनी दोघांनाही घराबाहेर काढलं असतं. मी सह्या करो अथवा न करो, शिल्पीनं आपला हेतू साध्य केला. पण उज्ज्वला यामध्ये फसलीस तू, कारण या सगळ्या गोष्टीसाठी तुझा वापर केलाय तिनं, आणि तू तुझा वापर होऊ दिलास याचं वाईट वाटतं मला. श्रेयस, हे बघ, प्रश्न निर्माण होतात, प्रॉब्लेम येतात, सॉल्व्ह होतात, त्याप्रमाणे हाही प्रश्न सुटेल. पण आज तुम्ही दोघे या मायलेकीमुळे घर सोडून जाताय ना, हा निर्णय तुमचा चुकीचा आहे, अत्यंत चुकीचा आहे. अरे शिल्पीला तुम्ही नको आहात, पण मला हवे आहात ना तुम्ही या घरात. माझा विचार केलाय की नाही तुम्ही? मी आहे ना तुमच्या पाठीशी कायम. बाबा, तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी आहात आणि हे माहित आहे आम्हाला, आणि आम्ही हे फक्त घर सोडून चाललोय ना, या घरातली माणसं नाही. आणि तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतील हे आम्हाला माहिती आहे, आम्ही कुठेही असलो तरी. पण आम्ही जो हा निर्णय घेतला ना, तो नाही बदलणार. कारण आम्ही घराच्या बाहेर पडल्यामुळे जर या घरात शांतता नांदणार असेल, हे घर आनंदी राहणार असेल, तर आम्ही केलेलंच बरं ना. प्लीज आम्हाला अडवू नका. अश्विनी, श्रेयस, आजपर्यंत या घरासाठी तुम्ही चांगलंच चिंतित आलात, आणि आज या घराच्या समाधानासाठी, या आनंदासाठी तुम्ही घर सोडून जाण्याचा निर्णय घेताय. प्रचंड मोठा निर्णय आहे, आणि आयुष्यभर तुम्हाला हा निर्णय आठवणीत राहील. का अशी टोकाची भूमिका घेतेस बाळा? सॉरी बाबा, मला तुमची कळकळ खरंच कळते, पण आमच्या दोघांचा निर्णय घेऊन झालाय, आता आम्ही नाही बदलणार. खरंच सॉरी. उज्ज्वला, या मुलांना घर सोडून जाताना आता फक्त तू थांबवू शकतेस. तुझ्यामुळे आज माझा मुलगा, सून आणि नाती घर सोडून गेलेत ना. उज्ज्वला, आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही. तुला चांगलं ठाऊक आहे, मी एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयावर मी ठाम राहतो. आई, आई, बघतेस तू काय करतायत हे लोक? इमोशनल ब्लॅकमेलिंग, बाकी काही नाही.
वहिनी ना तिला बरोबर जमतं बघ मॅनिप्युलेट करायला लोकांना. आता काय होणार, तुला वाईट वाटणार हे लोक चाललेत म्हणून, आणि तू जेवणार, तुझं पण मोडणार. हेच हवंय ग त्यांना, हेच हवंय. हे लोक इथे परत राहायला येणार आणि माझ्या भविष्याची माती होणार. मग मी असताना तुझ्या भविष्याची काही माती होत नाही, काळजी करू नकोस. मी तुला शेवटचं विचारतोय, उज्ज्वला, तू तुझा निर्णय बदलणार आहे की नाही?